नमस्कार, जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. चला तर मग आज आम्ही निघालोय फिरायला. आम्ही आज CNG बसनीच पास काढले सर्वांचे आणि फिरायला निघालोय. आम्ही दोघी, आमच्या मुली, आम्ही असे 5 जणी निघालोय फिरायला. लवकरच कळेल तुम्हाला आम्ही कुठं फिरायला निघालोय. बघा मग आम्ही आलोय मेन रोडला शॉपिंग करायला. मग पहिल्यांदा ना गणपतीचं मंदिर आहे. खूप छान असं गणपतीचं मंदिर आहे. बघा हा गणपती पूर्ण चांदीचा गणपती आहे. छान अशी मूर्ती आहे चांदीची. म्हटलं आधी मेन रोडला मध्ये जाण्याआधी शॉपिंग करायच्या आधी ना गणपतीचं दर्शन घेऊन मग पुढे जाऊ. मग आम्ही तिथे गणपतीचं सर्वांनी दर्शन घेतलं आणि मग आम्ही पुढे निघालोय आता. आम्हाला ना तिथे ना 2 वाजले होते पोचायला. आम्ही घरूनच 12ला निघालो होतो ना. मग दुपारच्या दरम्यान एवढी गर्दी पण नव्हती. पहिल्यांदाच आलोय आम्ही मेन रोडला एकटं. दरवेळेस आलो तर माणसं सोबत राहते, पण आज आम्ही पहिल्यांदाच दोघी आम्ही बहिणी मुलींना घेऊन आलोय सोबत. बघा मग इथे छान असा टोप्यांचा गाडा होता. म्हटलं श्रीला टोप्या पण बघू, पण मग श्रीच्या मापाची एक पण टोपी नव्हती. मग इथे ना दीदीला हातपंजे घ्यायचे होते. मग तिला हातपंजे पण घेतले. आणि बघा इथे आता खूप छान छान टॉप होते. खूप स्वस्त पण होते आणि खूप छान छान पण होते. मग आम्ही बघत बघत निघालो होतो, तर आतमध्ये पण गेलोय टॉप बघत. इथे पण मुलींनी 2-3 टॉप घेतले. त्यांना खूपच आवडले. 150-200 रुपयापर्यंतच टॉप होते, पण छान होते खूप. मेन रोडला आहे ना फक्त वेळ काढून जावं लागतं, दिवसभर जावं लागतं, तेव्हा आपली मनाजोगी शॉपिंग होते. नंतर आम्ही काही कपडे घेतल्यानंतर पुढे पण आलोय. इथे आम्हाला काही वस्तू पण बघायच्या होत्या ना. मी इथे ना कांदा कापायचं मशीन घेतलंय, चॉपर. मग आता तिथून आम्ही पुढे पण आलोय. इथे ना आम्हाला ना दोघींना पण गाऊन घ्यायचे होते. माझ्या उंचीचे गाऊन भेटते नाही, पण मेन रोडला आहे ना इथे या दुकानात माझ्या उंचीचे पण गाऊन होते. मग आम्ही दोघींनी 2-2 गाऊन घेतले इथे. छान असे आम्हाला गाऊन पण भेटले कमी रेटमध्ये. पुढे आल्यानंतर आहे ना मग मुलींना कपडे पण बघायचे होते. त्यांचं चाललं होतं यांच्या मापाचे वरती आहे, वरती आहे. मग आम्ही पूर्ण वरती गेलो, 4-5 मजले वरती गेलो. तिथे गेल्यानंतर यांच्या साईजचे खालीचे. परत आम्ही खाली निघालो. आम्हाला खूप हसू यायचं का वरती चला, वरती चला, आता खाली येताना खाली या, खाली या. आणि बघा इथे खालीच मुलींसाठी कपडे होते. आम्हाला 5व्या मजल्यावर त्यांनी पाठवलं होतं का 5व्या मजल्यावर जा तुम्ही. बघा मग आता तिथे पण काही एक एक ड्रेस घेतलाय. मग आता आम्ही पुढे पण आलोय. इथे भरपूर असे टॉप लावलेले होते वरती. आपल्याला जो आवडल तो पसंत करायचा. मग ते काढून देत होते. प्राईस पण मग जास्त होती त्यांची, कमी पण करून देत होते ते. नंतर आहे ना मुलींना पण भूक लागली होती खूप. मग त्या बोलल्या का चला नाश्ता करूया. मग इथं पाणीपुरीचा आहे ना गाडा लागलेला होता. मग आम्ही सर्वांनी पाणीपुरी खाल्ली. नेटकाच आला होता तो गाडा पाणीपुरीचा. मग पहिली बोहणी आमचीच होती पाणीपुरीची. बघा मग आता पाणीपुरी खाल्ल्यानंतर आम्ही परत दुसऱ्या दुकानात गेलो. बघा मुलींनी तिघींनी पण सारखे हे ड्रेस घेतले. परीने ब्लॅक घेतला आणि प्राचीने दीदीने सेम सेम कलर घेतले. खूप छान होते, त्यांना पण आवडले खूप. तिघी पण सेम घेते का म्हणते. मग जाऊ दे ना, आपण बहिणी बहिणीचे मग तिघी पण सेमच घेऊ आपण कपडे. इथले कपडे झाल्यानंतर मग आम्ही पुढे पण निघालोय परत. बघा मग आता आम्ही ना शालीमारला आलेलोय. 4 नंतर ना सर्व गाडी बाहेर लागलेले असता. उन्हाची काही एवढी गाडी लावलेली नाही राहते, पण 4 नंतर आहे ना सर्वजण दुकानच्या बाहेर आपला आपला गाडा लावलेला राहतो. मग बाहेर लावल्यानंतर आपल्याला मध्ये पण जायची गरज पडत नाही दुकानात ना. मग पटपट असं घेणं पण होतंय. पण आम्हाला घरी जायला उशीर होईल, त्यामुळे आम्ही दुपारीच आलोय. पुढे आल्यानंतर खूप छान छान असे टॉप होते वापरायसाठी. मग मुलींना आहे ना मी 2-2 टॉप घेतले पण डेली वापरायसाठी. त्यानंतर आहे ना आम्हाला घरी पण जायचं होतं. 5 वाजले होते. मग आम्ही ना पटपट असं बघत निघालो होतो. मग आम्हाला पण बस पण पकडायची होती ना. म्हटलं वेळेवर घरी पण पोचलो पाहिजे अंधार पडायच्या आत. घेतच होतं तिकडे लगेच अतिक्रमण अधिकाऱ्यांची गाडी पण आली होती. ते जी गाडी ओपन बसतात ना बाहेर, त्यांची जी वस्तू पडेल असेल ती गाडीत भरतायत. त्यांचं असं म्हणणं का इथं रस्त्यावर तुम्ही विकायलाच बसायचं नाही. मग पटपट अशी खाली उतरू राहिले, पटपट जे हातात दिसेल ते गाडीमध्ये भरू राहिले. पण असं नाही करायला पाहिजे, त्यांनी आधीच सांगायला पाहिजे, नाही तर भाडं घ्यायला पाहिजे. गरीब गरीब लोक राहते ना, मग ते पोटासाठीच विकण्यासाठी बसतात ना.
मग असं नाही करायला पाहिजे. आम्हाला खूप वाईट वाटलं बघून त्यांचं एवढं सामान गाडीत भरून नेलं. आम्ही 5-1 मिनिटं ते बघतच राहिलो कसं ते बिचाऱ्यांचं सामान पटपट असं गाडीत भरत होते. मनाला वाईट पण वाटत होतं. त्यानंतर आहे ना आम्ही CNG बसची वाट पण बघत होतो. कधी 152ची बस येईल आम्हाला पिंपळगावला जायला. आम्ही थोड्या वेळ तिथेच वाट बघत बसलो बसची. चला मग असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बाय बाय.